सांगली शहरातील खोकीधारकांचा प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा पृथ्वीराज पवार यांनी प्रशासनाला दिला. पृथ्वीराज भैया पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगली, मिरज व कूपवार परिसरातील खोकीधारकांनी आज सांगली महानगरपालिकेवर मोर्चा काढून लक्षवेधी आंदोलन केले. खोकीधारक संघटनेच्या वतीने आयोजित या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी महानगरपालिकेतील अधिकारी व नगरसेवकांना गुलाब पुष्प देत आपल्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. त्यानंतर महापालिका आवारात ठिय्या मांडून शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्यात आले. अनेक वर्षांपासून खोकी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने खोकीधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील खोक्यांचे नियमन व पुनर्वसन करण्याबाबत यापूर्वी महापालिका सभेत ठराव मंजूर करण्यात आले आहेत. शहरातील मुख्य रस्ते, फुटपाथ तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारी खोकी हटवून त्यांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात रणभिसे, गणेश कोडते, हारूनभाई खतीब, सादिक बागवान, रेखा पाटील, शेखर मोहिते, अमरदीप गाडेकर, चंदूकाका सूर्यवंशी यांच्यासह सांगली, मिरज व कूपवार परिसरातील मोठ्या संख्येने खोकीधारक बंधू भगिनी सहभागी झाले होते. खोकीधारकांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी पृथ्वीराज पवार यांनी दिला. सांगली शहरामध्ये, सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये हे शहर सुंदर दिसलं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे याच्या नावाखाली खोकीधारकांवरती, हातगाडीवाल्यांवरती, पथविक्रेत्यांवरती कारवाई केली जाते. आणि हे आयुक्त साहेबांचं धारणा अशी झालेली आहे की आम्ही म्हणजे कचरा आहे, आम्ही म्हणजे ह्या शहरातली घाण आहे, आम्ही ह्या शहरातली अडगळ आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा कायदेशीर गोष्टींचा वापर न करता शनिवार रविवारची नोटीस देऊन, म्हणजे कोर्टात जाता येत नाही, अधिकारी स्वतः भेटत नाहीत, वकील साहेब कुठेतरी बाहेर असतात, अशी अडचण करून नोटीस देऊन बेकायदेशीररित्या हे आयुक्त साहेब आमच्या सगळ्यांच्यावरती कारवाई करायला लागल्यात. जिथं त्यांना कायदेशीर वापर करता येत नाही तिथं आमच्यावरती अंमली पदार्थ विक्रीचा, गांजा विक्रीचा, चरस गांजा विक्रीचा आरोप आमच्यावरती लावतात. आणि असे खोटे नाटे आरोप करून हे कारवाई करायला लागलेले आहेत. मुळात ह्या महापालिकेमध्ये 10 जानेवारी 2005 रोजी ठराव झालेला आहे. त्या ठरावानुसार आमचं पुनर्वसन केलं पाहिजे. आज ह्याच्या आधीचे आयुक्त IAS होते, यांच्या आधीचे अधिकारी आयुक्त म्हणून इथं बसले होते. त्या सगळ्यांनी मिळून ह्या शहरातले किमान 1,500 ते 2,000 लोकांचं पुनर्वसन होईल. हे शहर अतिशय सुंदर आणि स्वच्छ दिसेल अशा पद्धतीचा आराखडा तयार केलेला आहे. या आराखड्याप्रमाणे या सगळ्यांचं पुनर्वसन होऊ शकतं. यामध्ये महापालिकेला 1 रुपयाही स्वतःचा घालायचा नाही आहे, पण त्यांचं उत्पन्न वाढ यातनं होणार आहे. असं सगळं असताना हे आयुक्त साहेब मनमानी पद्धतीनं कारवाई करायला लागल्यात. ते म्हणतात मला शासनानं पाठवलंय, मी शासनाचं ऐकणार. आयुक्त साहेब, शासनानं तुम्हाला लोकांना मारायसाठी पाठवलेलं नाही आहे, ही सांगली वाचवण्यासाठी, या लोकांचं काहीतरी चांगलं करण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे. तुमची मनमानी आम्ही खपवून घेणार नाही. खरं वास्तविक महासभेच्या नियमाप्रमाणे सांगलीच्या नागरिकांना महासभेमध्ये सुद्धा जाऊन बसण्याचा अधिकार आहे, फक्त तिथं बोलायचं नसतं. पण आज कुणाची अडचण नको म्हणून आज आम्ही इथं खाली बसलेलो आहोत. आम्ही प्रत्येक सन्माननीय नगरसेवकांना पत्र दिलेलं आहे, ठरावाची कॉपी दिलेली आहे, या आराखड्याची कॉपी दिलेली आहे. त्याप्रमाणे आमच्या पुनर्वसनाचं धोरण राबवावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. तसं जर का नाही झालं आणि ह्या आयुक्तांनी आपली मनमानी जर का चालू ठेवली, मग मात्र ह्या शहरातला कायदा व्यवस्था जर का बिघडलं, आयुक्तांनाच त्याच्यासाठी जबाबदार धरलं गेलं पाहिजे. आणि जर का ह्या शहरामध्ये अनरेस्ट झाला, आमच्यावरती अन्याय झाला, तर सर्वस्वी जबाबदार आयुक्त साहेब असतील.